नमस्कार. अरे बाप रे बाप बाप बाप. नमस्कार. दैनिक पुढारी कस्तुरी क्लब आणि झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा या कार्यक्रमात मी अधोक्षज कराडे तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. वाह क्या बात आहे. मला एवढं बरं वाटतंय ना, कारण काय गेले 10-11 महिने झाले सगळे कार्यक्रम बंद होते, याची कल्पना तुम्हाला आहेच. 11 महिन्यानंतर आज पहिल्यांदा इस्लामपूरमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि रसिक प्रेक्षकांना असं समोरासमोर बघून मला खरंच खूप आनंद होतोय. कार्यक्रम आपण सुरू करूया, पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचंय, कसे आहात सगळे? बरे आहात ना? काळजी घेताय ना? पण मला तर काळजी घेताना कोणीच दिसत नाही. मास्कच लावले नाही राव तुम्ही. लावा की मास्क जरा. हा कसं आता एक एक मास्क चढायला लागलाय बघा चेहऱ्यावर. नाही काय मास्क जरी तुमच्या चेहऱ्यावर असलं ना तरी तुम्ही हसल्याचं आम्हाला कळेल, आहे की नाही? चला तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. थोडक्यात मी तुम्हाला या कार्यक्रमाचं स्वरूप सांगतो. या कार्यक्रमामध्ये आपल्याला भरपूर गाणी ऐकायला मिळणार आहेत, डान्स परफॉर्मन्सेस पाहायला मिळणार आहेत आणि झी मराठीचे काही लाडके कलाकार तुम्हाला इथे प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहेत आणि काही भाग्यवान विजेत्यांना इथे झी मराठीकडून खास आकर्षक बक्षिसं सुद्धा भेटणार आहेत. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी जरा विनंती करतो, माझं बोलणं ऐकू येत आहे ना तुम्हाला? हा फक्त एक विनंती आहे की माझं बोलणं जर का अजून स्पष्ट ऐकू यायचं असेल तर इकडच्या मंडळींनी जरा थोडंसं शांत बसा. कारण हा चला आता आपण इथे आमंत्रित करूया. माझ्यासोबत इथे एक सहनिवेदिका येणार आहे. झी मराठीची अत्यंत लाडकी सदस्य ती आहे. वेगवेगळ्या मालिकांमधून चित्रपटांमधून ती आपल्या घराघरात पोहोचलेली आहे आणि स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून पुतळाबाईंच्या भूमिकेतून त्या तुमच्या समोर आलेल्या आहेत. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवूया पल्लवी वैद्य यांच्यासाठी. वा 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 क्या बात आहे. नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार. पल्लवी, 11 महिन्यांनी आपण कार्यक्रम करतोय. माझ्या अंगावर अक्षरशः काटा येतोय. एवढं भारी वाटतंय ना. कसं वाटतंय आज एवढ्या सगळ्या प्रेक्षकांना भेटून? वा खरंच मला मी तुला काय सांगू, केवढा आनंद होतोय. तुला एक माहितीये, श्रोत्यांशिवाय वक्ता हा अपूर्ण असतो. क्या बात आहे. वा वा. आणि त्याच अर्थी प्रेक्षकांशिवाय कलाकार हा अपूर्ण असणारच. अगदी बरोबर अगदी बरोबर. आहे की नाही बरोबर? तुम्हीच समोर नसला तर आम्ही आमची कला कोणासमोर सादर करणार? अगदी खरं अगदी खरं. तुमच्यामुळे हे वातावरण प्रसन्न असतं आणि ती प्रसन्नता आणखी वाढवण्यासाठी जसं आपण प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात गणेश बाप्पाच्या आराधनेने करतो, त्याला नमन करून करतो, बरोबर, तसंच आपण आजच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा गणपती बाप्पाच्या एका छानशा गाण्याने सुरुवात करणार आहोत. वा. आणि त्यासाठी आपण इथे मंचावर बोलवूया चैतन्य कुलकर्णी याला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चैतन्य कुलकर्णी यांचं. सारेगमप या आपल्या लाडक्या गायनाच्या कार्यक्रमातून तो घराघरात पोहोचलेला आहे. जोरदार टाळ्या चैतन्यसाठी आल्या पाहिजे. थँक्यू. आणि मला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वा. अरे बाप रे, अख्खा इस्लामपूर इकडे आल्यासारखं वाटायला लागलं मला. काय इस्लामपुरात कोरोना वगैरे काही नाही वाटतं? चला मजा येणार आहे एकंदरीत. सो आमचा कुठलाही कार्यक्रम असतो ना पहिल्यांदा, त्यावेळी आमचा एक रूल आहे. तो ना फक्त आमचा एवढ्या लोकांचा नसतो, तो ना आपल्या सगळ्यांचा असतो. तर तुम्हालाही गायचं आहे, आता नाचायला तुम्ही जागाच ठेवली नाही आहे कुठे. सो तुमच्या जागेवर तुम्ही एन्जॉय करा आणि एकत्र मजा करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि म्हणजे बघ ना, मध्ये सुद्धा असे सगळे मंडळी बसलेले आहेत. म्हणजे कोरोनाला सुद्धा घुसायला जागा ठेवली नाही आज, काय ना? तुम्हाला भीती नाही वाटत आहे का हो, इतकी गर्दी करून तुम्ही बसलाय? म्हणजे हा माझ्या मनात आलेला प्रश्न आहे. भीती नाही वाटत? अजिबात नाही वाटत. अच्छा, इस्लामपूरमध्ये कोरोना असं म्हणायचंय, कोरोना आला तरी सुद्धा त्या इतक्या हेल्दी आहेत, त्यांना काही होणार नाही. म्हणून तो निघून गेला. नाही, आम्ही फक्त सांगण्याचा मुद्दा एवढाच की स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. पा चला, तर मग आता आपण पुढच्या गाड्याकडे वळूया. पुढचं गाणं कुठलं सादर होणार आहे? अधोक्षज, मला ना तुझ्याशी काहीतरी असं प्रायव्हेट बोलायचं होतं, पण आता जाऊ दे, आपण आलोय इथे आता प्रेक्षकांच्या समोर, तर मग इथेच बोलते. हरकत नाही. तू तुझ्या लग्नाच्या वेळेला बरेच कार्यक्रम केलेस म्हणे कांदे पोह्याचं. कशाला सांगितलं माझं लग्न झालंय म्हणून? किती छान छान मुली आल्या तिथे, मला बघताय. हा कार्यक्रम आपण इथे करतोय ना, तेव्हा मी तुझ्या बाजूला आहे आणि तुझ्या बायकोचा फोन नंबर माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे ना काहीही उपयोग होणार नाहीये त्याचा. बरं, ठीक. नाही का, बरोबर आहे, तू म्हणलीस तसे कार्यक्रम भरपूर केले. मी असं कार्यक्रमाला जायचो, त्या मुली बघण्याच्या कार्यक्रमाला. मग त्या मुली असे छान सजायच्या, मी असं छान सजवून जायचो. मग त्या अशा हळू यायच्या, असं चहा पोह्याची प्लेट हातात घेऊन. मी तिच्याकडे बघायचो, ती माझ्याकडे बघायची. पण मी खरं सांगू का, मी त्या कार्यक्रमाला कशासाठी जायचो? फक्त कांदे पोहे खायला जायचो. कांदे पोहे खायचं, निघून यायचं. कारण मला कांदे पोहे प्रचंड आवडतात. बरं, मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि मी तुझ्या बायकोला सांगते की तुला कांदे पोहे आवडायचे, म्हणून तू हे सगळे कार्यक्रम केले. कशाला? जाऊ दे, मी असं नाही विचारायचं प्रश्न, एवढ्या याच्यात प्रायव्हेट प्रश्न नाही विचारायचे असे. बरं. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. जोक सपाट. आपलं पुढचं गाणं सादर करण्यासाठी इथे येत आहे
जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया मृण्मयी तिरोडकरचं. मृण्मयी ही सारेगमपची कंटेस्टंट होऊन गेलेली आहे आणि अतिशय सुंदर गाते. मृण्मयी, स्टेज इज युअर. थँक्यू. या गाण्याला मला तुमच्या सगळ्यांची साथ लागणार आहे. साथ देणार ना? भिजलेल्या क्षणाला आठवणीची फोड
सौंदर्य भरलंय बघ ना आज. हो ना. हा कशा लाजल्या बघा काकू, किती सुंदर दिसतंय हो. बरं मला एक सांगा, आता कार्यक्रमात आपण पुढे जायचंच आहे, पण मी मगाशी जसं म्हणालो की आपल्याला इथे भरपूर खेळ खेळायचे आहेत, काही बक्षिसं सुद्धा तुम्हाला झी मराठीकडून मिळणार आहे. सो तुमच्यामध्ये जर का काही असं वेगळं टॅलेंट असेल, काही गाणं गाता येत असेल किंवा वेगळ्या प्रकारचा उखाणा घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता बरं का. बाळा उखाणा घ्यायचा आहे, तू कशाला हात वरती करतो? घाई आहे का खूप उखाणा घ्यायची? आजी त्याला फार घाई झाली बाबा. चला कार्यक्रमात आपण पुढे जाऊया का. कांदे पोह्याच्या प्रोग्रामवरून ना मला माझ्या साजणीची आठवण आली ना. फारच रोमॅन्टिक होतोय असं नाही अरे का म्हणजे वाटत? काय, आता बघ ना एवढं ते सौंदर्य भरल्यावर कोण रोमॅन्टिक होणार नाही, बरोबर की नाही? बरं या चेअरिंग मध्ये ना लहान मुलांचाच आवाज जास्त येतोय. काय मुलींनो? हा आता कसं? पण काय आहे ना, हा रोमॅन्टिक म्हटल्यानंतर हा शब्द कसा इंग्लिश येतो ना. बरोबर बरोबर. पण आपण तोच रोमॅन्स हिंदीत किंवा इंग्लिश मध्ये न ऐकता मराठीत ऐकला तर किती छान वाटतं ना. अरे ऐकूया की. म्हणजे आपली मराठी संस्कृती सुद्धा जपली जाते. अगदीच अगदीच. ऐकूया ना पुढचं गाणं. हो चला तर मग आपण पुढचं गाणं सादर करण्यासाठी परत इथे आमंत्रित करूया जोरदार टाळ्यांच्या गजरात चैतन्य कुलकर्णी याचं. कसं आहे ना, गावाकडं आलं सांगली सातारा कोल्हापूर या साईडला आणि अशी गाणी नाही झाली तर ना मजा येत नाही. काय इथलं पाणी असतं ना ते. आणि आता जरी आम्ही कुठेही सगळे मुंबई पुणे कुठेही राहत असलो तरी मला अभिमानाने सांगतो असं वाटतं की माझं मूळ गाव सांगली आहे. त्यामुळं इथे येऊन असं गाणी नाही सादर केली तर काही मजा नाही. तर मजा करूया. Come on,
ऐसी उम्मीद की मैंने जो ऐसे नाकाम हुई दूर बनाई थी मंजिल तो रास्ते में ही शाम हुई ऐसी उम्मीद की मैंने जो ऐसे नाकाम हुई दूर बनाई थी मंजिल तो रास्ते में ही शाम हुई अब कहाँ जाऊँ मैं इसको समझाऊँ मैं क्या मैंने चाहा था और क्यों किस्मत में आई तन्हाई तन्हाई यूं है जरी कोई तन्हाई दिल के रास्ते में कैसी ठोकर मैंने खाई टूटे ख्वाब सारे एक मायूसी है छाई हर खुशी सो गई जिंदगी खो गई हमको जो प्यार किया मैंने तो सजा में पाई तन्हाई तन्हाई यूं है जरी हुई तन्हाई 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 यूं है जरी हुई फूलपोश कभी कितना कहीं महके तो नजर आ जाए कहीं फूलपोश कभी कितना कहीं महके तो नजर आ जाए कहीं और तेज बना के पहने से और की तरह मिल जाए कहीं और तेज बना के पहनों से और की तरह मिल जाए कहीं फूलपोश कभी कितना कहीं महके तो नजर आ जाए कहीं और तेज बना के पहनों से और की तरह मिल जाए कहीं नाही अजून जोरात झाल्या पाहिजेत हा. अजून जोरात होऊ शकतात बर एक अट आहे त्याच्यामध्ये ती शिट्टी कुठल्या तरी ताईंनीच वाजवली पाहिजे बरं का हा अरे आम्हाला कळली पाहिजे हा, कळली पाहिजे ती. कळली तर कळेल. शिट्टी एक मिनिट शिट्टीचा आवाज कमी आणि हवा जास्त येते इथपर्यंत बरं चला ठीक आहे हरकत नाही आपण आता लावणीला सुरुवात करूया Thank you.
म्हणजे खरंच फेटे असले असते तर उडविलेच असते. चुकून मास्क नाही ना उडवलं कोणी. वा. पल्लवी, कार्यक्रमात आता पुढे जाऊया का आपण? जाऊया. काय सादर होणार आहे आता कार्यक्रमामध्ये? हे बघ, हा आता आपला कार्यक्रम मध्यावर आलेला आहे बरं. आणि गाणी अनेक झाली आहेत. बरोबर. प्रेक्षकांनी आनंदही घेतलेला आहे. हो. पण तुम्हाला आता नृत्याचा आनंद घ्यावासा वाटेल काय की? बरं, मला ना फक्त याच साईडने आवाज येतो, इकडनं येत नाहीये मला. इकडे काय हो, काही खाऊन नाही आलाय काय? खाल्लंय की खाल्लंय ना? ओरडा किंवा जरा. नाही काय, आज इथे महिला मंडळ जरा भरपूर संख्येने उपस्थित आहे. सगळेजण आपल्या आपल्या आहोंना शांत घरी बसा म्हणून इथे मजा करायला आलेले आहे की नाही? मजा करायला आलात की नाही? मला आता सगळं घरचं टेन्शन विसरून जा. हा कार्यक्रम जितका आमच्यासाठी आहे तितकाच जास्त तो तुमच्यासाठी आहे, म्हणून जागच्या जागी बसून मस्तपैकी एन्जॉय करा. ओके, चला कार्यक्रमात आता पुढे जाऊया आपण. कोण येणार आहे इथे नृत्याविष्कार सादर करायला? डान्सिंग क्वीन साईज लार्ज फुल चार्ज ची विनर, जी झी मराठीवर विनर ठरलेली आहे, ती जोरदार टाळी आपण स्वागत करूया प्रणाली चव्हाणीचं. वा. प्रणाली ये. प्रणाली, आमच्या मनात इतके प्रश्न पडलेत ना तुला विचारण्यासाठी, पण त्याआधी प्रेक्षकांना तुझा डान्स बघायचा आहे, त्यामुळे आपण नंतर बोलूया. Yes. आधी त्यांना तुझ्या नृत्याचा आनंद घेऊ. जोरदार टाळ्या परत एकदा प्रणालीसाठी झाल्या पाहिजे. सुंदर नृत्य सादर केलंयस. खरंच तुम्हाला तर मनात प्रश्न असतीलच विचारण्यासाठी, पण त्याआधी मी प्रश्न विचारते. डान्सिंग क्वीनची तू विनर ठरली आहेस, काय तुझा एकंदर अनुभव काय होता तो आधी सांग, मग नंतर पुढचं बोलू. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव प्रणाली चव्हाण आणि होपफुली तुम्ही बघितलं असेल डान्सिंग क्वीन साईज लार्ज फुल चार्ज. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा शो एका वेगळ्या कन्सेप्टचा होता, ज्या जाड असतात ह्या मुलींसाठी खास होता. तर हा जेव्हा शो स्टार्ट झाला तेव्हा प्रत्येकाला एक थोडंसं रिस्की वाटत होतं की कसा होईल, लोक ॲक्सेप्ट करतील का, बघतील का. तर लकीली आणि थँकफुली तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे हा शो खूप चालला आणि सगळ्यांना आवडला. प्रत्येक घरोघरी मुली बायका जे काय हेवी वेट्सच्या आहेत त्यांचा कॉन्फिडन्स जो लो झाला तर तो खूप बिल्डअप झाला. खूप एक आत्मविश्वास प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये चांगला हे झाला आणि खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला. आणि ह्याच्यामध्ये आम्ही 16 जणी होतो, ज्या सगळ्या 70 किलोच्या पुढे होतो आणि
एक्सपिरियन्स खूप वेगळा होता आणि ही कॉम्पिटिशन आमच्या 16 जणींमध्ये खरं नव्हतीच. ही कॉम्पिटिशन ह्या लोकांबरोबर होती जगातल्या ज्यांना असं वाटतं की जाड मुली डान्स नाही करू शकत. त्यामुळे आमच्यासाठी आणि इतर सर्वांसाठी 16 जणी ज्या स्टेजवर आलेल्या त्या सगळ्याच विनर होत्या आणि कॉम्पिटिशनच्या जे काय पॅटर्न असतं त्या ह्यानी मी विनर घोषित झाले. परंतु सगळेच खूप सुंदर डान्सेस होते आणि सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतलेली. प्रत्येकाने खूप नवीन नवीन गोष्टी ट्राय केलेल्या ज्या कधीच आधी केल्या नव्हत्या. त्यामुळे खूप छान एक्सपिरियन्स होता. वा, असं कधी झालं का गं की आता तुम्ही 16 मुली होत्या आणि 16 मुली एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये काही जेलसी म्हणा किंवा थोडंसं असं काही वाटलं का कोणाला? मी जसं म्हणाले की ती कॉम्पिटिशन आमच्या एक मीटिंगमध्ये नव्हती. त्यामुळे तुम्ही जे म्हणतात ते मी असं खूप ऐकलं की असं कॉम्पिटिशन्समध्ये होतं की पटत नाही किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी आर्ग्युमेंट्स होतात. पण आमच्या ह्याच्यामध्ये इतकं पूर्ण वेगात शो होता. तर ह्याच्यामध्ये असं होतं की प्रत्येक मुलगी दुसऱ्या मुलीला उलटं सपोर्ट करायची, पुशअप करायची की नाही यू कॅन डू दिस, नाही तू हे ट्राय कर, किंवा कोणाला असं वाटलं की नाही ही स्टेप माझ्यावर सूट नाही होणार तर उलटाच एक कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यामध्ये इतकी मेहनत व्हायची की नाही. आणि मला माहिती आहे झी मराठीचं एक कौतुक करण्यासारखं आहे की प्रत्येक शो आत्तापर्यंत त्यांनी जो केला आहे ना त्यातले कंटेस्टंट त्यांना नेहमी कम्फर्टेबल करण्याचं काम झी मराठीने केलेलं आहे आणि यासाठी झी मराठीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि प्रणालीसाठी ती विनर ठरली आहे त्यामुळे तिच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच प्रणाली, थँक्यू. तो की अरे यार आपण जाड आहोत, आपण काही करू शकत नाही, आपण नृत्य करू शकत नाही, तर तो कुठलाही न्यूनगंड मनामध्ये न बाळगता तुम्हाला जे येतं, ज्यात तुम्ही चांगले आहात आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही कॉन्फिडंट आहात, तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला झोकून द्यावा आणि प्रामाणिक प्रयत्न करावा. दिसण्यापेक्षा तुमचं असणं हे जास्त महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे झी मराठीसाठी तर आपण टाळ्या वाजवल्या. त्याच्यामुळे या समस्त टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चला आता आपण कार्यक्रमात पुढे जाऊया. पल्लवी, एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. माझ्यासाठी काय? पण तुझ्यातली एक वेगळी कला आम्हाला कळाली आहे. कोणती कला? सांगतो ना. तू उत्तम अभिनय तर करतेस, सगळ्यांनी बघितलं. मी काय डान्स वगैरे करणार नाही ते नाही, डान्स नाही. उत्तम अभिनय तू करतेस, छान निवेदनही करतेस, तू दिसायलाही छान आहेस, पण तू गातेस पण खूप छान म्हणे. नाही, मी खूप छान गाते याच्यातला भाग नाहीये, बरं. पण मी माझ्या पुरता माझ्या आनंदासाठी गाते एवढंच. बरं ठीक आहे, तू तुझ्या पुरतं गातेस, पण आज आमच्यासाठी पण गा की, चालेल का? ऐकायचं ना पल्लवीचं गाणं? जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया पल्लवी वैद्य आणि अमोल पालेकर. प्लीज गोड मानून घ्या. अश्विनी ये ना ये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी जिंदगीत आणि पाणी ग, तुझे ना प्रिय मी तर प्रेम दिवाना रसेला, हे प्यार जरासा नशीला, मी तर प्रेम दिवाना रसेला, हे प्यार जरासा नशीला.
लावणी आता मन फुलगोळी तू ये ना तू ये ना तू ये 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 कसा तुझ्या विना मी राणी कशी जिंदगीत आळी माळी तू ये ना प्रिये ये ना प्रिये तू ये ना प्रिये पल्लवी नृत्य म्हणजे आपण स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये पुतळाबाई म्हणून ज्यांना बघितलंय त्या अतिशय सुंदर गातात. ही एक दुसरी ओळख त्यांची नक्कीच निर्माण व्हायला हरकत नाही. जोरदार टाळ झाल्या पाहिजे तुमच्याकडे. धन्यवाद. येऊ कशी तशी मी नांदायला कशी वाटते? आवडते का? आवड म्हणजे झी मराठीवर सगळ्याच मालिका आवडतात. बरं, अजून कुठल्या कुठल्या मालिका आवडतात? दुसऱ्या वाहिनीवरच्या आवडतात का? आवडतात? कुठली आवडते? आई कुठे काय करते? वा वा, तो तर फार मी सध्याचा असतो. नाही नाही, जरा ताई या ना, काय लाजू नका. मग अशी हात वरती गेला होता ना, या या जरा, या पुढे या, या की या 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 इथे या इथं. बर हो ताई, इकडे या की, इकडे असं हो या या या, मी येतो की या. मला विचारतो या या ताई, तुमचं अरे किती गोड हसतायत, किती गोड हसतायत. बोलायचं झालं हसून. बर, तुमचं नाव सांगा आधी. मीरा शिंदे. मीरा ताई, काय करता तुम्ही? मी शिक्षिक आहे. जातो मी. बर बर, ठीक आहे. बर, शिक्षिका कुठला विषय शिकवतात? नाही, मिस्टरांना तर शिकवतात, पण शाळेत किंवा कॉलेजात कुठला विषय शिकवतात? मराठी, हिंदी, इंग्रजी असेल ते. अच्छा, ते म्हणजे ऑलराऊंडर आहे. बर बर बर, मग झी मराठी बघता का? बघता, वेळ मिळतो? वेळ काढते. आवा ते वेळ काढता. मग प्रश्नपत्रिका असं काही लिहिताना वगैरे मालिकांची नावं लिहित नाहीत ना? म्हणजे 8:30 वाजता कुठली मालिका लागते ह्याला 5 मार्क, 6:30 वाजता कुठली मालिका लागते ह्याला 10 मार्क, आगोबाई सासूबाईवर निबंध लिहा 20 मार्क, नाही असं होत नाही ना? बरं ठीक आहे. आता मला तुमच्या मैत्रिणी सांगत होते की तुम्ही खूप छान गाता. बऱ्यापैकी का? पण ठीक आहे, हरकत नाही. आपल्याला काय, इथे कोणी मार्क नाही देणार, इथे कोणी जजेस नाही आहेत, मी पण मार्क नाही देणार. माझ्यासाठी एखादं गाणं गा की. बरं या, चला स्टेजवर या. क्या बात आहे. नाही ना, आज तर यायलाच पाहिजे. एकदा मीराताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कर्नाटकी कशीदा मी काढीला हात न घालाहू माझ्या साडीला रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशीदा मी काढीला हात न घालाहू माझ्या साडीला. टाळ्या मीराताईंसाठी परत एकदा झाल्या पाहिजेत. वा वा. आता पुढच्या वेळेस इस्लाम देशमुख, माने, सर्वांची म्हणजे रुक्मिणी सुतार आणि डॉक्टर अजित कुमार देव म्हणजे किरण गायकवाड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खेळे मातीत काय मातीस खेळे
काय त्या देव माणसाची क्रेज आहे बघा, खरा देव अवतरल्यासारखे उभं राहिले सगळे. नाही नाही, प्रत्येकाला बसल्या जागी दर्शन होणार आहे, बसा खाली. दर्शन पण होणार आहे आणि प्रसाद पण मिळणार आहे. एक माईक द्या प्लीज, माईक, एक माईक द्या प्लीज. आपण थोडंसं शांत बसलो म्हणजे काय ह्यांचं बोललेलं तुमच्यापर्यंत पोहोचेल. एक माईक घेऊन या प्लीज. नाही, कल्पना आहे. रुक्मिणी सुतार. हॅलो. आजीबाई, पण तुम्हाला इथे आजी म्हटलं तर चालेल ना मी? तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. खूप कमी वेळामध्ये, खूप कमी कालावधीमध्ये ही मालिका घराघरात पोचली आणि तुमची भूमिका विशेषतः प्रेक्षकांना खूप आवडली. काय सांगाल? आणि तुमच्या म्हणी आवा वा वा वा, सुपर डुपर हिट. काय सांगाल, कसा आहे हा अनुभव? बरं, त्याच्या आधी एखादी म्हणीने सुरुवात. 12 लुगडींचा दावगडी. वा, आता सांगा कसा आहे हा अनुभव सगळा? खूप छान अनुभव आहे. म्हणजे आता काय बोलावं हे समजत नाही, इतका छान अनुभव आहे. वा. म्हणजे शूटिंग सुरू झाल्यापासून इतकं म्हणजे हे वाटलं की मला वाटतंय की मी इतकं वय झालं तरी पण असं वाटतंय की मी आत्ता सुरुवात केली. क्या बात आहे. खूप छान वाटतंय मला. वा, मी आता त्याच प्रश्नाकडे येणार होतो. एवढ्या वयामध्ये आता सध्या थोडासा कोरोनाचा काळ चालू आहे, कशा प्रकारची काळजी तुम्ही घेता? विशेषतः या वयामध्ये आपल्याला असं काही आजार वगैरे होऊ नये त्याच्यासाठी काही विशेष काळजी सेटवर तुम्ही घेतच असाल. आणि ह्या वयामध्ये एवढ्या काय ऊर्जेने काम करण्याचं स्पिरिट येतो कुठून, एक विश्वास येतो कुठून? मला ही सगळ्या टीमची इतकं हे बघून ताकद आणि परमेश्वर. क्या बात आहे. वा वा वा, परमेश्वराची ताकद सगळ्यात महत्वाची असते आपल्याला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मला सेटवर गेले ना की अजिबात कोणी माझ्या हाताला धरलं ना, हे चला वा 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 वा. खूप छान वाटतं. बरं. आणि करोनाची काळजी आम्ही खूप घेतो, सारखं सॅनिटायझर. म्हणजे कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेतात. कोरोनाची काळजी नाही घ्यायची आपल्याला. वाईट काम करतायत, म्हणजे एक काम वाईट केलेलं आहे त्यांनी, पण ते डॉक्टर आहेत, आपण त्यांना तो मान देऊयाच. पण त्यांनी एक शव पुरलेलं आहे मागच्या बाजूला आणि ते तुम्हाला दिसत नसून सुद्धा सिक्स सेन्सनी कसं काय कळतं बुवा? मला बरोबर कळतं मनाने आणि वासावरून आणि ऐकण्यावरून. मला कळतं. खरंच म्हणजे परमेश्वर जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा व्यंग असेल तर दुसरी ताकद देतो ना, तीच ताकद असते आणि तीच परमेश्वराची देणगी असते. आणि ते मला सारखं मनातून कळत असतं की हा काहीतरी गडबड करतो. नाही, पण आजीबाईंची ना म्हणजे सगळ्याच म्हणी आता खूप फेमस होत आहेत, खूप व्हायरल होत आहेत. मला एक म्हण फारच आवडली, मी ते लिहून आणली. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. अरे काय म्हणजे ही तर एवढी व्हायरल झाली आहे. मग मला सांगा, हे म्हणी कुठून सुरुवात कुठून झाली? म्हणजे लेखकाच्याच म्हणी आहेत काय, तुमच्या मनच्या पण काही आहेत? हे सांगतात अच्छा, लेखकच लिहून देतात, म्हणजे लेखकांच्याच सगळीकडे नजर आहे. लेखक सांगतात. खरं तर जोरदार टाळ्या लेखकासाठी सुद्धा झाले पाहिजे. वा, आमचे लेखक म्हणजे माझा जीव, सगळे त्यांनी माझ्या क्या बात. ह्याच्यात मनात. वा, ते त्यांचा आत्मा ओतत असतात त्यांच्या लेखणीमधून. खरंच आहे. बरोबर. आता आणि आम्ही आपण ते प्रेझेंट करतो. वा, खूप छान, खूप छान. नाही, पण ते तुम्ही खूप उत्तम प्रकारे प्रेझेंट करता, म्हणूनच प्रेक्षकांना आज एवढं आवडतंय. आता आपण येणार आहोत डिम्पल म्हणजेच अस्मिता देशमुख हिच्याकडे. नमस्कार सगळ्यांना. काय कसे डिम्पल, आहात तुम्ही सगळे? डिम्पल तू बोल, फक्त तुझी जी ती स्टाईल आहे ना सिरियलमध्ये बोलण्याची, हिंदी मराठी, त्याच्यात काहीतरी आम्हाला बोलून दाखव. तो अभी मैं डिम्पल के स्टाइल में आपके साथ बात करूंगी. तो कैसे हैं आप लोग? आपको पता है ना डिम्पल को शिम्पल पसंद नहीं है? थँक यू. वा वा, तुझ्या अनुभवाबद्दल काय? झी मराठीवरची बहुतेक तुझी पहिलीच मालिका आहे? माझी पहिलीच सिरियल आहे. बरं, म्हणजे एकंदरीतच पहिली मालिका आहे. हो, माझी पहिली मालिका वा आहे. वा, म्हणजे पहिलीच मालिका ती झी मराठीवर, आणि एवढ्या कमी काळात तुझी भूमिका खूप लोकप्रिय होती. तुला काय असा अनुभव आलाय आतापर्यंत, किंवा अशी वेगळी पावती मिळाली प्रेक्षकांकडून किंवा कुठल्या टीमकडून? खरं तर पहिली पावती जी मला मिळाली आहे ती माझ्या आईकडून. अरे वा, कारण सगळ्यात तिला मोठी पावती. खूप वा, मोठी पावती. आणि तिने खूप मला छान सपोर्ट केला आहे की तू पुढे या क्षेत्रामध्ये काम कर, यश मिळवतं. त्यामुळे मी आता इथे तुमच्यापर्यंत पोहोचू शकले. आणि तुमचं प्रेम मला मिळतं ना, खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. नाही, घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय
मानसिक सपोर्ट सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा असतो. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या मालिकेमध्ये तुला पैसे कमवण्याच्या दृष्टीने तू विचार करतेस आणि त्यामुळे तू डॉक्टरांना सपोर्टही करतेस. तर तुला आतून असं कुठेतरी एक माणूस म्हणून ह्या व्यक्तिरेखेतून आणि पर्सनल आयुष्यातून कसं वाटतं, म्हणजे तू काय व्यक्त होऊ शकशील? तर मी पहिलं डिम्पलच्या कॅरेक्टरमधून तुम्हाला सांगेल की ती हे जे करते सगळं काय, तिला मोठं एक छान ॲक्टर व्हायचं, हिरोईन व्हायचं म्हणून ती करते. आणि डॉक्टरचे काळे धंदे तिला कमी प्रमाणात जास्त माहिती नाही. आणि एक अस्मिता म्हणून एक पर्सनल म्हणून मी सांगेल की हे जे काम आहे हे खरं बघायला गेलं तर माझ्या दृष्टिकोनातून खूप चुकीचं आहे. तर कुठलीही माहिती पूर्ण असल्याशिवाय असं काम कधीच करू नये. एक मनोरंजन म्हणून तुमच्यासाठी आम्ही ही सिरियल करतो आहे आणि तुम्हाला आवडती ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण एखादी मालिका जेव्हा करतो ना तेव्हा त्यातून चांगले मेसेजेस सुद्धा पोहोचवायचे असतात आणि वाईट मेसेजेसही पोहोचवायचे असतात लोकांपर्यंत, आणि त्यासाठीच हे वेगळे विषय घेऊन झी मराठी तुमच्यापर्यंत येत असते. नक्कीच, आपण जे विक्षिप्त लोक या जगामध्ये आहेत जे आपल्याला कळत नाही, त्यासाठी हे प्रेरित मालिका तुमच्यासाठी आहे. वा, म्हणजे झी मराठी प्रेक्षकांना थोडक्यात या मालिकेद्वारे अलर्ट करते की तुम्ही अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे. वा वा, अगदी खरं आहे. म्हणजे तू आत्ता जसं म्हणालीस की डिम्पलला हिरोईन व्हायचे, पण खऱ्या आयुष्यात अस्मिताचा हिरोईन होण्याचा प्रवास आम्हाला वाटतं झी मराठीच्या द्वारे सुरू झालेलाच आहे आणि तो पुढे असाच अखंड चालू राहावा अशी आम्ही देवाच्या रणी प्रार्थना करतो. आता आपण येऊया छोट्या टोण्याकडे. जोरदार टाळ्या. छोटा पॅकेट बडा धमाका. याचं नाव विरल माने आणि विरल फारच थोड्या काळात खूप व्हायरल झालेला आहे की नाही, बरोबर ना? तुला काय सांग, काय तू काय धिंगाणा वगैरे करतो सेटवर? हो, म्हणजे जसं मी सिरियलमध्ये आहे ना हा, तसं ऑफ स्क्रीन पण मी तसाच आहे, सेम तसाच आहे, तेवढाच धिंगाणा करतोस. दादाला मी खूप सतवतो. बरं, सगळ्यांनाच म्हणजे. अच्छा, सगळ्यांना सतवतो. बरं, मला एक सांग, अशा बरेचसे तुझ्यासारखे छोटे छोटे मुलं इथे आलेले आहेत, तुझं या सिरियलसाठी सिलेक्शन कसं झालं सांग बरं जरा. म्हणजे तर मी पहिल्यांदा ऑडिशन दिली, म्हणजे मी एक शॉर्ट फिल्म केली होती. बरं, तर त्यातून मला एका दीदीने सांगितलं की अशा झी मराठीवर सिरियल चालू आहे, बरं. म्हणजे त्यासाठी ऑडिशन्स चालू आहेत, बरं. तू देऊन बघ. मग मी आधी देऊन वगैरे बघितली तर ते म्हणले की तू सिलेक्ट झालाय. मग घरी म्हणजे खूप खुश झालेली की बरोबर. मग नंतर मग सेटवर गेल्यावर कळलं आपलं जे आपलं वर्कशॉप असतं ना, हो हो, बरोबर. तर त्यामध्ये मला सांगितलं की तुझं कॅरेक्टर असं असेल. बरं, मी आधी खूप कन्फ्युज होतो कारण की मी असं नव्हतंच, म्हणजे अभ्यास नव्हतं करत, ती वेगळी गोष्ट आहे. तर मी असं नव्हतं, म्हणजे मस्तीखोर वगैरे काहीच नव्हतं. पण इथं आल्यापासून मी खूप बदललो. बरं, मग आई बाबांची कंप्लेंट नाही का सेटवर गेल्यामुळे मुलगा बिघडला म्हणून? हा, आहे ना? आहे. बरं, हरकत नाही, पण तू भूमिका खरंच खूप छान करतोस. थँक्यू. ओके, आता देव माणूस, क्या बात आहे. मित्रा, खूप खूप मनापासून स्वागत तुझं. सगळ्यात आधी तर झी मराठीवरची ही तुझी दुसरी मालिका, पहिली तिसरी मालिका भैया साहेब. जोरदार टाळ्या. ती एक भूमिका फार वेगळी होती, त्याचा ऑरा एक वेगळा निर्माण झाला, त्याचा एक वेगळा ऑडियन्स निर्माण झाला. त्या भैया साहेबाच्या स्टाईलमध्ये काहीतरी होऊन जाऊ द्या ना आधी, थोडंसं रिकॉल करावं लागेल. नमस्कार. अरे काय इस्लामपूर मध्ये आल्यासारखं वाटत नाहीये. नमस्कार. अजून सुद्धा नाही वाटत. अरे नमस्कार. देर यू आर. आता मला कुठे इस्लामपूर मध्ये आल्यासारखं वाटलं. बरं, काय विषय, मी टॅलेंटला नाही सोबत घेऊन आलो. टॅलेंटला सध्या मी दुसरीकडे कामगिरी सोपवली आहे, तो चांगला करतोय तिकडं. तो नाही म्हणून काय झालं, दुसरा टॅलेंट आहे की माझ्याकडे. हा, किरण, झी मराठीवरची जशी तू म्हणालास की तिसरी मालिका आणि ती परत एकदा खूप लोकप्रिय होती, तुझं कॅरेक्टर सुद्धा खूप गाजतंय. काय सांगशील झी मराठीच्या आणि तुझ्या या नात्याविषयी? खरं तर माझं आणि झी मराठीचं एक अतूट नातं झालं. बरोबर. म्हणजे मी आता शब्द नाही आहेत माझ्याकडे. म्हणजे मी काय आहे झी मराठी माझ्यासाठी हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. फक्त एवढं सांगेन की जर का माझ्यातला कलाकार आहे, कलाकाराचा जर का मेंदू आहे,
त्याला श्वास घ्यायचा तर तो झी मराठी. क्या बात आहे, वा वा वा. किरण, तुझी आधीची भूमिका लागीराम मधली सुद्धा भूमिका थोडी नेगेटिव्ह होती आणि इथे तर प्रामुख्याने नेगेटिव्ह भूमिका आहे. तर त्याबद्दल तुला काही प्रेक्षकांच्या काय रिॲक्शन्स येत आहेत? तुला असं कधी वाटलं का की अरे बापरे, मी रस्त्यावरनं गेलो तर मला बाउन्सर्स ठेवायला लागतील किंवा अशी कधी भीती मनात आली का? कारण बऱ्याच मालिकांमधले नेगेटिव्ह भूमिका करणारे कलाकार असतात, त्यांना हा अनुभव आलेला आहे. पण ते कला सादर करत असतात, कारण जेव्हा एखादी पॉझिटिव्ह भूमिका असते तेव्हा समोर नेगेटिव्ह असल्याशिवाय ती पॉझिटिव्ह भूमिका उठून येत नाही. त्यासाठी नेगेटिव्ह भूमिका कोणीतरी करणं गरजेचं असतं. त्याबद्दल तू काय बोलशील? खरं तर माझ्यासाठी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं मी काही बघत नाही मुळात. मी म्हणजे माझा कलाकार म्हणून जर का माझा प्रवास असेल तर मी निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं काही बघत नाही. माझ्यासाठी कलाकार हा पाण्यासारखा आहे आणि जो रंग त्याला मिळतो त्या रंगाचा होऊन जावा या मताचा मी आहे. तर तुमच्या प्रश्नाकडे येतो मी की हा पब्लिकमध्ये गेल्यानंतर मला शिव्या अपेक्षित असतात, त्या मिळतातही. म्हणजे ते भूमिकेच्या कुठेतरी समरस झालं मला असं वाटतं. दुसरी गोष्ट की एक भैयासाहेबाला काही शेड्स होत्या की तो रोमॅन्टिक होता, मित्रांवर प्रेम करणारा होता, सूड उगवणारा होता. पण हा कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन आहे डॉक्टर अजित कुमार देवचं. आपल्या समाजामध्ये जे काही पांढरपेशी लोक आहेत आणि त्यांच्याकडे आपण एक चांगला बुरखा असतो आणि त्याच्या बुरख्याच्या आड एक खूप विकृत माणूस दडलेला असतो आणि ते खूप चांगलं पांघरून त्याने घेतलेलं असतं आणि तो उगाच लोकांना फसवत असतो. तर असं काहीतरी ते कॅरेक्टर होतं आणि तो तसा असूनही लोकांना मी खूप चांगला आहे, मी काही केलंच नाही आहे असा तो भासवणारा तो मनुष्य आहे. हा मला सुरुवातीला खूप त्रास झाला होता पहिला महिनाभर की ते कॅरेक्टर समजून घेण्यासाठी, त्या जवळ जाण्यासाठी. आणि आता ते आय होप की पोचतंय लोकांपर्यंत नीट. पण मला असं वाटतं तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांनी जर राग व्यक्त केला तर ती तुमच्यासाठी खरी पावती असते. मला असं वाटतं की आपण प्रेक्षकांना विचारावं की काही त्यांच्या मनातही काही प्रश्न पडले. प्रेक्षकांपैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? या चौघांपैकी कोणालाही? आणखीन एक झी मराठीकडून एक भेटवस्तू आहे ज्या व्यक्तीचं, ज्या महिलेचं प्रश्न प्रेक्षकांना इथे आपल्याला सगळ्यांना आवडेल त्यांच्यासाठी बक्षीस आहे. आणखीन एक की झी मराठीकडून आणि माझा होशीलच्या संपूर्ण टीमकडून रातराणीचे कानातले बनवले गेलेत खास, म्हणजे जे सईला आदित्यने दिलेले कानातले आहेत तेच गिफ्ट म्हणून आम्ही तुम्हाला देणार आहोत ह्या मंचावरून. तर खूप चांगला प्रश्न ज्यांचा येईल त्यांनाच ते गिफ्ट मिळणार. हा, प्रश्न चांगला विचारायचा बरं का. आपण कोणाला विचारायचं का प्रश्न? कानातले बरं का, नको आहेत कोणाला? जाऊ दे, मी माझ्या बायकोसाठी घेऊन जातो. विचारायचं आहे तुम्ही पण या 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 चल. ताई तुझं नाव सांग. ऋतुजा जाऊन जा. तुम्ही इतके छान काम करता, आम्ही रोज तुमची सिरियल बघतो. म्हणजे झोप जरी आली असले तरी आम्ही जागे राहून तुमची सिरियल बघतो. मला असं विचारायचं आहे की तुमची जी ॲक्टिंग आहे ती खूप छान आहे, तुम्हाला ते कसं जमतं? मी कोणाला विचारते? मी खरं सांगू का? मी ज्यांना बोलली, सॉरी, मी पण आपल्याला बंधन आहे थोडंसं टिप्पणी. खरं तर हा खूप अवघड प्रश्न आहे माझ्यासाठी, पण खरंच कॅरेक्टर करणं खूप अवघड असतं आणि ते कॅरेक्टर आमच्याकडून जे करून घेतात ते आमचे डिरेक्टर सर आहेत राजू सामंत सर, त्यांच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोचतो. तरच अस्मितामधून तुम्हाला डिम्पल दिसते आणि सर खूप छान कॅरेक्टर करून घेतात. म्हणजे ते बघायला लावतात. आता तू कशी बोलतेस तर मी तुझ्या सर तुम्ही ते कसं करता ॲक्टिंग, तर ते असं आम्हाला शिकायला लावतात. तुझ्याकडून काय शिकण्यासारखे, प्रत्येक व्यक्तीकडून काय शिकण्यासारखे ते बघायचं आणि शिकायचं. थँक्यू. एवढा छान प्रश्न विचार आणि एकदम नॅचरल प्रश्न विचारलास तू. त्याच्यामुळे झी मराठीकडून ही प्रेमाची भेटवस्तू तुझ्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या छोट्या ताईसाठी आपण वाजवूया. मी अस्मिता आणि आजी तुम्हाला विनंती करते की त्यांना ही भेटवस्तू तुम्ही द्या. थँक्यू सो मच. थँक्यू. चला आता आपण मला आजींना प्रश्न विचारायचा आहे, कारण मला आजींची भूमिका अतिशय आवडते आणि मला वाटतं इस्लामपुरातल्या सगळ्या बहुतेक आवडत असतील तर टाळ्या वाजवा जोरात.
नैसर्गिकच तुमचं हे चाललेलं असं दिसतं त्यामुळे ती खूप आपलीशी वाटतात. तुम्ही सगळे आम्हाला जवळचे वाटता. पण आजी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या सिरियलमध्ये सुरुवात आहे की नाही ती तिरडी का म्हणजे मोडला बांबूपासून जी सुरुवात होते की नाही शिव्यापासून मला खूप आवडतात बरं का. म्हणजे देताय तर छान आहे. पण वास्तविक जीवनामध्ये म्हणजे तुम्ही आता खूप वयानं मोठ्या झाला आहात, तुम्हालाही नातू असेल आहे की नाही, तर हे जेव्हा आपण घरात म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही बोलता की नाही मला माहिती नाही, पण जेव्हा सेटवर आपण या मुलाला बोलतो तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय की त्याला शिव्या बी देतील सारख्या किंवा येणाऱ्या प्रत्येकाला असं छान छान म्हणी म्हणत छान तुम्ही चाललेलं असतं, तर ते तुम्हाला कसं वाटतंय? नाही, आपलं कॅरेक्टर तसं आहे, आपलं काम आहे ते तुम्हाला काय वाटतं हे मला नाही, मला काय घेणं देणं नाही. मी तुम्हाला शिव्या देणार म्हणजे देणार. मला आवडतं. तुम्ही सुरू करा, तुमच्या सुरुवातच करा. पहिल्यांदा मी असा प्रेक्षक बघितला की ज्यांना कलाकाराकडून शिव्या खाऊन घ्यायला आवडत ना. मी पण एक कलाकार आहे आणि मलाही अशा शिव्या वगैरे द्यायला आवडतात कडक. मी जातो इथून. चल आजी होऊन जाऊ द्या. जी किरडी ढासाळली तुझी, वा वा वा. तुझा मुडदा बसवला तुझा, तुझी गेले हाडं मसणार. मस्त मस्त. बा एवढ्यात मॅडम मला बऱ्याच दिवसा मी एवढ्यासाठी इथपर्यंत आले की मला आजींच्या शिव्या पाहायच्याच होत्या इथं. बाप्पा, हे पहिल्यांदाच घडते बाबा माझ्या आयुष्यात. मी किरण आणि विरल दोघांनाही विनंती करते की तुम्हाला भेटवस्तू द्यावी. थँक्यू. घ्या बक्षीस घ्या, बक्षीस घ्या. घ्या आजी, हात लावा तुम्ही. जोरदार टाळ्या कुलकर्णीताईंसाठी सुद्धा झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मी कलाकारांना सांगते की मी आता पुढचा पण कोणाचा करणार म्हणजे सगळं काय की आजीचं करणार. काय वेगवेगळेच प्रश्न यायला लागले. शिव्या सांगा, खून कोणाचा करणार, मला भीती वाटायला लागली बाबा आता. चांगला प्रश्न आहे तुमचा की खून कोणाचा करणार. म्हणजे हे मलाही माहिती नाही इतक्यात. आणि इतकी गोड माणसं आहेत ज्यांच्या शिव्या सुद्धा तुम्हाला ओव्यासारख्या गोड वाटतात, त्या व्यक्तीचा खून होऊ शकतो का? होऊ शकतो का? करणारे मी. नाही असं काही नाही. जे काय आहे ते मलाही माहिती नाहीये काय कोणाचा खून होणार आहे, काय जे काय असेल ते सगळं तुम्हाला हळूहळू कळत जाईल. बरं, मी मंचावर आता आमंत्रित करते इस्लामपूर नगरपालिकेचे नगरसेवक, पृथ्वीराज यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय खंडेराव जाधव आणि माननीय रुपाली खंडेराव जाधव अध्यक्ष आहेत सातारा डिस्ट्रिक्ट वुमन कोऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या. आणि त्यांना विनंती करते की कलाकारांचं छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करावा. खेळे मातीकर काय मातीस, खेळे मातीकर काय मातीस, मातीचे पाया वेळी मातीची जगा, मातीची जगा. गेला एकला, आला एकला, गेला एकला, माती ही माती, मांडला खोपा, गुंतला जीव मातीत, गुंतला जीव मातीत. खेळे मातीत काय मातीस, खेळे मातीत काय मातीस, मातीचे पाया वेळी मातीची जगा, मातीची जगा. कार्यक्रम एक थोडा वेळ सुरू राहणार आहे. मातीची जगा. बरं, आता आपण कार्यक्रमात पुढे जाऊया. ही आपली छोटी ताई एक डिंपलचा डायलॉग म्हणून दाखवणार आहे, मग आपण आपल्या कलाकारांना रजा देऊया. म्हण ताई. सिंपल जगायला आवडतच नाही. अजून एक म्हण मोठ्याने. या डिंपलला सिंपल जगायला आवडतच नाही. आम्हाला डायलॉग खूप आवडला. एकदा जोरदार टाळ्या या ताईसाठी झाल्या पाहिजेत. आणि परत एकदा
सगळे कलाकार मान्यवर इथे आले, तुमचे खूप मायाच्या मळमध्ये कोण ग उभी, मायाच्या मळमध्ये कोण ग उभी, तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ बघून दुश्मन वर पाणी थेंब थेंब
त्यांचा हा कार्यक्रम इथेच संपतो. आम्ही पुढच्या वर्षी येणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता इथे लगेचच लकी ड्रॉचे विनर सुद्धा घोषित होणार आहे. थँक्यू. कसा वाटला कार्यक्रम? कंटाळा? अजून पाहिजे डान्स? शेवटी आपण करायचा. काढणार आहोत. ज्यांनी या बॉक्समध्ये चिठ्ठ्या काढलेल्या आहेत टाकलेल्या आहेत त्यामधून 7 चिठ्ठ्या आपण काढणार आहोत. माननीय खंडेराव जाधव सर त्याचबरोबर रुपाली जाधव यांच्या हस्ते. या ठिकाणी बॉक्स तुम्हाला दाखवण्यात येतोय. त्याच्यामध्ये आपल्या लकी ड्रॉ सोडच्या चिठ्ठ्या आहेत. सगळ्यांनी बघितलं ना? हां. आता यातली प्रथम क्रमांकाची पहिली चिठ्ठी निघते. अजीर तो वजीर. कूपन क्रमांक 477 शिवांगी शिवकुमार विभूते. शिवांगी हा इथं कूपन घेऊया. कूपन घेऊया इथं. शिवांगी शिवकुमार विभूते इस्लामपूर. पहिलं बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे. शिवकुमार विभूते 477 बरोबर. तो बॉक्स जरा बाजूला घ्या भैया. कूलर या ठिकाणी भेट देण्यात येतोय. सन्माननीय रुपालीताई खंडेराव जाधव, सन्माननीय आमचे मार्गदर्शक खंडेराव नाना त्यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. यानंतर कूपन क्रमांक 1218 सोनाली सुनील माळी इस्लामपूर. कूपन घेऊया. सोनाली सुनील माळी मंचावरती आलेले आहेत. त्यांना या ठिकाणी लक्षात देण्यात येते. 1218. धन्यवाद. यानंतर 3 नंबरचं कूपन या ठिकाणी निघतंय.
कुपन क्रमांक 1372 अश्विनी कोरडे इस्लामपूर. म्युझिक जोरदार कळा. पृथ्वीराज युथ फाउंडेशन इस्लामपूर, दैनिक पुढारी कस्तुरी क्लब इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमानानं लकी ड्रॉ कुपन अश्विनी कोरडे. मी यानंतर विनंती करतो इस्लामपूर नगरपालिकेच्या नगरसेविका जयश्री सदानंद पाटील यांना आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे. जयश्री सदानंद पाटील इस्लामपूर नगर परिषदेच्या नगरसेविका यांच्या शुभ हस्ते अश्विनी कोरडे इस्लामपूर. यानंतर आपण एक काढा. कुपन क्रमांक सगळे सावध आहेत ना. 671 शुभांगी संदीप गायकवाड इस्लामपूर आहेत का? गायकवाड शुभांगी संदीप गायकवाड लकी ड्रॉ कुपन विजेत्या. धन्यवाद. यानंतर पाचवं 1387 शमाबू बाबू शेख इस्लामपूर 1387. या जोरदार टाळ्या. शकीला हवलदार इस्लामपूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे बक्षीस देण्यात येत आहे. सहाव्या कुपनसाठी मी नाव अनाऊन्स करतोय. उषा दत्तात्रय शिवशरण कुपन क्रमांक 608 आहेत का? उषा दत्तात्रय शिवशरण आहेत का? हात वर करा. म्युझिक जोरदार टाळ्या शिक्षकांच्यासाठी. मी यानंतर विनंती करतो समाजसेविका सुप्रिया उदय कांबळे यांच्या शुभ हस्ते बक्षीस या ठिकाणी देण्यात येते. सुप्रिया उदय कांबळे इस्लामपूरच्या नगरसेविका समाजसेविका सुप्रिया उदय कांबळे. पृथ्वीराज युथ फाउंडेशन इस्लामपूर, दैनिक पुढारी कस्तुरी क्लब इस्लामपूर लकी ड्रॉ कुपन क्रमांक 2006 स्वाती धोंडीराम ठाकर आहेत का? स्वाती धोंडीराम ठाकर. या तुम्ही दोघी तिघी मुली आहे का? या 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 वरती या. या सगळ्या मुली वरती या. इस्लामपूर नगरीच्या महिला उद्योजिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षा सन्माननीय सौ
शेवटचं बक्षीस सेकंड रॉकवर याने बघा. आहे का? आहे का? आहे. एकदा जोरदार टाळ्या सर्व लकी विनरसाठी. आणि आपण सर्वजण या पुढारी कसोटी क्लब व पृथ्वीराज फाउंडेशन आयोजित आणि फॅशन मराठी शो पैकीला